ला पहिल्यांदा नरसिंह कमिटीने सांगितलं बँकांचं खासगीकरण करा. नरसिंहराव तेव्हा पंतप्रधान होते. आम्ही 1 दिवसाचा संप केला. त्यांना घोषणा करावी लागली लोकसभेत की बँकांचं खासगीकरण आम्ही करणार नाही. 92 ते 2022-23 30 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. प्रत्यक्ष खासगीकरण नाहीये, सेवांचं खासगीकरण चालू असलं तरी ते सरकारमध्ये फारसा गुणात्मक फरक नाही. हे अधिक वेगाने चालले. ते 10 लोकांकरता करत असतील, हे 2 लोकांकरता करतात. एवढाच. आता हे आंदोलनाच्या काळामध्ये तात्पुरत्या स्वरूपात ग्राहकांची गैरसोय होणार आहे हे आम्हाला कळतंय. आम्हाला त्याबद्दल खेदही आहे. पण अत्यंत नाईलाजास्तव उचललेलं पाऊल आहे. मी धनंजय कुलकर्णी, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन लातूर विभागाचा समन्वयक म्हणून मी ग्राहकांना आवाहन करू इच्छितो की तात्पुरत्या स्वरूपात होणारी ही गैरसोय त्यांनी सहन करावी आणि या आंदोलनामध्ये त्यांच्या हिताचं हे आंदोलन आहे हे लक्षात घेता आम्हाला पाठिंबा द्यावा, सक्रियपणे सहभागी व्हावं असं एक नम्र आवाहन करत आहोत. उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत. नेहमीच तुम्ही प्रतिसाद देता आम्हाला. आजही तुम्ही आलेला आहात आणि एका महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासमोर मांडणं आम्हाला आवश्यक वाटलं की पब्लिक सेक्टर बँका, राष्ट्रीयकृत बँका किंवा सरकारी बँका त्यांच्या अनेक समस्या, सध्या तो सगळा चर्चेचा विषय आहे, अनेक कारणामुळे आहे. त्यातलं एक प्रमुख कारण ही कर्मचाऱ्यांची कमतरता हा एक विषय आहे आणि त्या विषयी घेऊन ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आता आंदोलनामध्ये उतरलेली आहे. गमतीचा भाग असा आहे की आमचा 5 वर्षाचा वेतन करार, सेवा शर्तीचा करार हा नुकताच संपला आहे. त्याची बोलणी चालू आहे आणि तो करार आता दृष्टिक्षेपात आहे. कोणत्या क्षणी तो करार आता होऊ शकतो असा एक टप्पा आहे. तो देखील आम्ही मागे ठेवून आता कर्मचाऱ्यांची भरती, नोकर भरती हा प्रश्न अत्यंत ऐरणीवर आणले. त्याची 2 कारणं. एक बाहेरचं कारण असं आहे की तुम्हाला लोकांना सगळ्यांना माहिती आहे की भारतातल्या बेरोजगारीचा दर हा 10.40. त्याच्यात कोणाचा विवाद नाहीये. म्हणजे एकीकडे जॉबलेस ग्रोथ तर ती मर्यादा वाढवण्यात येते. म्हणजे 5,000 कोटी मी देऊ शकत असेल तर मी 10,000 कोटी देऊ शकेन. आता एका उद्योगपतीला 10 बँकात जाऊन 40,000 कोटी घ्यावे लागतात. त्याविषयी एकच बँक 40,000 कोटी देईल. म्हणजे त्यांना फॅसिलिटेट करण्याकरता बँकांचं मर्जर केलं. म्हणजे सरकारची सगळी धोरणं ही राष्ट्रीय उद्दिष्टांच्या विरोधात आहेत. नोकर भरती हे त्याचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. मला असं वाटतं की ज्या 60-70% ब्रँचेस ह्या खेडे विभागामध्ये काम करतात की ज्या ठिकाणी लोकांशी संवाद करून त्यांना बँकेच्या सेवा सांगायला पाहिजे. आजही नवीन माणूस जर बँकेत आला, कोणता फॉर्म भरायचा, कसा भरायचा, काहीतरी. त्यामुळे दिसणारं चित्र कसं आहे, जे तुटपुंजे कर्मचारी आहेत ते नीटपणे सेवा देत नाही. त्यांचं बोलणंही आक्षेपार्ह वाटू शकतं आहे कारण ती चिडचिड आहे. तो आक्षेपाचा मुद्दा आहे. मी ते डिफेंड करणार नाही. काहीही असलं तरी आपण सौजन्यपूर्ण वागलं पाहिजे हे जरी म्हणणं असलं तरी 10 माणसाचं काम. मी ज्या ब्रँचमध्ये काम करत होतो 40 क्लार्कची ब्रँच होती. आता 3 क्लार्कवर जर काम करत असेल तेव्हा 200 कोटीची ब्रँच होती, आता 550 कोटीची ब्रँच आहे. धंदा वाढला तर माणसं पाहिजेत का नको? आणि जे सरकार हे जे मॉडेल आता कॉन्ट्रॅक्ट लेबर आणतंय, कायद्यामध्ये बदल झालेले आहेत. वेज कोड ते येत आहे. महाराष्ट्रात अजून लागू नाही पण अनेक राज्यात झालेले आहेत. त्यामुळे त्यांना दादना फिर्याद आहे. कोणत्याही क्षणी हायर अँड फायर आहे. जसं ही समोरची बँक आहे ICICI बँक, आता त्यांच्या मस्टरवर 60 लोक आहेत. सकाळी 9:30 ला आलात तर 30 ते 35 लोक दिसतील तुम्हाला. ते सगळे आउटसोर्स आहेत. ते मॉडेल त्यांना पब्लिक सेक्टर बँकात आणायचं आणि मला वाटतं हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे. अग्निवीर सारखी योजना आणून जर सीमेवर कॉन्ट्रॅक्ट लेबर लावू शकत असतील तर या ठिकाणी ही त्यांचं आर्ग्युमेंट आहे. आणि मला वाटतं गंभीर गोष्ट आहे की त्या ठिकाणी तुम्ही भरणार का नाहीये. जी उद्दिष्टाने राष्ट्रीयकरण झालं, ज्या उद्दिष्टापर्यंत जनधनाची भाषा करायची, फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे वित्तीय समावेशन, अधिकाधिक लोक आणले पाहिजे. चांगली गोष्ट. ही योजना अतिशय चांगली त्यांनी आणली, त्यात काही वाद नाही. पण त्या लोकांना सेवा तर दिली पाहिजे. त्याऐवजी ते थंबचं मशीन घेऊन लोक गावोगावी फिरताय. त्यांनी पैसे किती काढले, किती ठेवले त्याला काहीही कळत नाही. आणि त्या फ्रॉडची संख्या आणि आकडेवारी ही भयावह पद्धतीने वाढतीये. मग याला अटकाव घालायचा असेल तर त्याला एकच उत्तर आहे की बँकामध्ये नोकर भरती असली पाहिजे. माझ्या बायपार्टाईट प्रमाणे माझ्या सेवेची वेळ ठरलेली आहे. 10 ते 5 मी काम करायचं आहे. 5 नंतर मी घरी जायचं आहे. तर मी 10 ते 5 पर्यंत मी काम माझं पूर्ण होऊच शकत नाही कारण 10 लोकांचं काम 3 लोक करत आहेत. लोकांना जी सेवा तातडीने दिली गेली पाहिजे ती दिली जाऊ शकत नाही कारण माणसं नाहीये. आहे त्या माणसावर जबाबदारी दिली जाते. शनिवार रविवार जे काही सुट्टीची भाषा तुम्ही करता, आता गेला 25, 26, 27 काल सगळीकडे तरी काढलं. 3ही दिवस बँकेमध्ये यायचे. हे नियमबाह्य पद्धतीनं ही दडपशाही चालू आहे.
मला वाटतं कायद्याचं राज्यच उरलेलं नाही. आणि या गोष्टी करता म्हणून AIBने हा प्रमुख मुद्दा केलेला आहे. हा मुद्दा करत असताना मी जर सांगितलं पगारमान हे सगळ्या गोष्टी, आता हे आंदोलनाच्या काळामध्ये तात्पुरत्या स्वरूपात ग्राहकांची गैरसोय होणार आहे हे आम्हाला कळतंय, आम्हाला त्याबद्दल खेदही आहे. पण अत्यंत नाईलाजास्तव उचललेलं पाऊल आहे. मी धनंजय कुलकर्णी, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन लातूर विभागाचा समन्वयक म्हणून मी ग्राहकांना आवाहन करू इच्छितो की तात्पुरत्या स्वरूपात होणारी ही गैरसोय त्यांनी सहन करावी आणि या आंदोलनामध्ये त्यांच्या हिताचं हे आंदोलन आहे हे लक्षात घेता आम्हाला पाठिंबा द्यावा, सक्रियपणे सहभागी व्हावा असं एक नम्र आवाहन करतो. प्राचीन कर्म भारताची तर आम्ही त्याचे मागच्या 10 वर्षापासून हे चालूच आहे. 10 नाही 1992 ला पहिल्यांदा नरसिंह कमिटीने सांगितलं बँकांचं खासगीकरण करा. नरसिंहराव तेव्हा पंतप्रधान होते. आम्ही 1 दिवसाचा संप केला. त्यांना घोषणा करावी लागली लोकसभेत की बँकांचं खासगीकरण आम्ही करणार नाही. 92 ते 2022-23 30 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. प्रत्यक्ष खासगीकरण नाहीये, सेवांचं खासगीकरण चालू. सरकार बुडलं असलं तरी ते सरकारमध्ये फारसा गुणात्मक फरक नाही. हे अधिक वेगाने चालले. ते 10 लोकांकरता करत असतील, हे 2 लोकांकरता करतात. एवढाच मिनिटामध्ये माझं काम झालं. ही ती तक्रार होती. त्याचं म्हणणं होतं कॅशियर माझ्याकडे बघून हसला स्वामी. हा गमतीचा भाग नाही. बेसिकली जर मी तुम्हाला ओळख दिली, रिकॉग्नाइज केलं, या आम्ही काही न म्हणता येईल चेहरा बॉडी लँग्वेज जरी माझी अशी हे असेल मला बरं वाटतं. मशीनमध्ये व्यवहार करण्यापेक्षा लोक बँकिंग व्यवहार करायला प्रेफरन्स देतात. ही रिलेशनशिप बँकिंग भारतातलं आहे म्हणून बँकिंगचं टिकलंय आणि त्यांना ते उद्ध्वस्त करायचं, मशीनचं बँकिंग करायचं. दिस इज अ प्रिसाइज. म्हणजे आता दिवाळीमध्ये विश्व ट्रॅव्हल पासून सगळ्या ट्रॅव्हल्सनी आपापल्या पद्धतीने मनमानी पद्धतीने हे वाढवले. ते आपल्याला एसटीने नाही वाढवले. पब्लिक सेक्टरमध्ये 10% सरसकट भाडे वाढ केली. रेग्युलर इथे डायनामिक रेट नाहीत ना. आज किती 3000, उद्या 4000, तिसऱ्या दिवशी 950. असं तर नाहीये. मग प्रायव्हेट सेक्टरचे फायदे तोटे आपण बघितलेले. मग लोकांना सांगणं हे आपलं काम आहे साहेब, करत राहणे. आणि मला असं वाटतं की सातत्यपूर्ण जर केलं सिरियसली, आम्ही कमी पडतोय तर मी पहिल्यांदा जाहीर केलं 1 ऑक्टोबर पासून देशातल्या सर्व सरकारी बँकातले बँक कर्मचारी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या नेतृत्वाखाली एक प्रदीर्घ संघर्षाच्या पावित्र्यात आहे. या संघर्षातली किंवा या लढ्यातली प्रमुख मागणी ही नोकर भरती आहे. गेल्या 10 वर्षापासून बँकांमध्ये रिक्त झालेली पदं आहेत की निवृत्तीमुळे, मृत्यू झाल्यामुळे जी रिक्त पदं आहेत ती रिक्त पदं भरलेली नाही. शिवाय गेल्या 10 वर्षामध्ये बँकेच्या व्यवसायाकडे जर पाहिलं तर किमान 250 पट व्यवसाय वाढलेला आहे. इतके असताना त्या ठिकाणी आवश्यक प्रमाणात नोकर भरती केली जात नाही. त्याचे 2 परिणाम संभवतात. एकीकडे सध्या जे बँकेत काम करणारे लोक आहेत जे तुटपुंज्या संख्येने आहेत त्यांच्यावर कामाचा असह्य ताण आहे. त्यामुळे त्यांचं वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे कौटुंबिक सामाजिक जबाबदारी आणि बँकेचं कामकाज यातला ताळमेळ बसत नाही. दुसरीकडे त्यातून आलेलं फ्रस्ट्रेशन, वैषम्य यामुळे अनेक लोकांनी आत्महत्या देखील करण्याचा मार्ग पत्करलेला हे दुर्दैवी आहे. दुसरीकडे ज्या सेवा उद्योगामध्ये ग्राहक सेवेला सर्वात प्राधान्य आहे त्या ठिकाणी अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे ग्राहक सेवा ही अत्यंत विस्कळीत झालेली आहे. केंद्र सरकारने, विशेषतः या केंद्र सरकारने सत्तेत आल्यापासून विविध कल्याणकारी योजना ह्या बँकांमार्फत राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे बँकांच्या ग्राहक संख्येमध्ये आणि लो क्लास ज्याला म्हणून आपण लोअर स्ट्राटामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांची संख्या अभूतपूर्व प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे हा वाढलेला ग्राहक संख्या, वाढलेला व्यवसाय हा सर्व करण्याकरता आवश्यक प्रमाणात कर्मचारी भरती नाही आहे. सरकारने याऐवजी कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याऐवजी कंत्राटी स्वरूपाच्या नोकऱ्या हे निर्माण केलेल्या आहेत. एकतर अनेक कामांचं आउटसोर्सिंग केलेलं आहे, बाहेरच्या कंपन्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 2 गोष्टी घडत आहेत. एकीकडे सुरक्षेचा प्रश्न आहे, बँकेच्या मालमत्तेचा, ग्राहकांच्या मालमत्तेचा प्रश्न आहे. त्याचबरोबर की त्यांचं शोषण देखील होत आहे. म्हणजे 30-32 हजार रुपये एखाद्या क्लार्कला पगार असेल तर आता 9 आणि 10 हजार रुपये देऊन तो अप्रेंटिस किंवा तो त्या ठिकाणी काम करणारा तात्पुरता कर्मचारी हा ठिकाणी काउंटरला बसवला जातोय आणि त्यातून त्याचं शोषण केलं जात आहे. ज्या कल्याणकारी योजनेसाठी या बँकांची निर्मिती झाली, आर्थिक समानता यावी यासाठी राज्यघटनेचं तत्व अंमलात यावं यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, त्या मूळ गोष्टीला हरताळ पाडण्याचा हा सरकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. बेरोजगारांची संख्या भारतामध्ये आता विविध आकडेवारीप्रमाणे 10% पेक्षा जास्त आहे. यात कोणाचं दुमत नाहीये. मग असं असताना बेरोजगारांचे लोंढे
गावोगाव फिरतायत त्यांच्याकरता असलेल्या ह्या नोकरीच्या त्या संधी देखील सरकार त्यांना उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे हा प्रश्न केवळ बँक कर्मचाऱ्यांचा नाही, हा ग्राहकांचा आहे, हा तरुण बेरोजगार लोकांचा आहे, तसंच एकूण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी निगडीत असलेला हा प्रश्न आहे. बँकांच्या शाखा बंद केल्या जात आहेत कारण कर्मचारी नाही आहेत आणि त्यामुळं तो व्यवसाय खाजगी बँकांकडे जातोय. जी अवस्था त्यांनी BSNLची केली, MSEBची केली, त्याच पद्धतीनं बँकांच्या बाबतीमध्ये ते प्रकार करतायत. त्याचा विरोध करण्याकरता ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने ही प्रदीर्घ आंदोलन केलेलं आहे की ज्यामध्ये विविध टप्प्यावर एकूण 13 संप केले जातील. काल आम्ही कॅन्डल मार्च काढला, ठिकठिकाणी निवेदनं दिली, आम्ही लोकप्रतिनिधींना भेटतोय, त्यांना हे सगळं घराणं मांडतोय, ग्राहकापर्यंत आम्ही जाणार आहोत. आमची एक विनंती आहे की माध्यमांनी हा प्रश्न पुरेशा गांभीर्याने खालपर्यंत पोचवावा. 2 लाख ह्या संख्येने आत्ता रिक्त जागा आहेत. तो बँकेचं व्यवस्थापन आणि सरकार जेमतेम 7 आणि 8 हजार इतक्या नोकऱ्या निर्माण करत आहे. ही किती क्रूर चेष्टा आहे आणि मला वाटतं हा जो त्यांचा निर्णय, ही जे त्यांचं धोरण आहे, हे धोरण हाणून पाडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून AIBAच्या नेतृत्वाखाली हा लढा आम्ही उभारलेला आहे. किती तारखेपासून किती तारखेपर्यंत बँका बंद राहतील? 4 तारखेपासून संपांची मालिका आमची ती सुरू होईल. आम्ही आता बँक निहाय काही दिवस, प्रत्येक 4 तारखेला काही 3 बँकांचा आहे, 5 तारखेला 3 बँकांचा आहे, 12 एकूण ज्या बँका आहेत त्यातल्या 4, 5, 6, 7, 8 या पद्धतीने त्या बँकांचा एक दिवस संप असेल. त्यानंतर राज्यनिहाय संप असतील, वेस्टर्न झोन मधल्या बँका असतील, नॉर्दर्न स्टेट असतील, साऊथ स्टेट असतील, अशा पद्धतीनं स्टेट वाईज संप असेल. आणि 19 आणि 20 जानेवारीला ऑल इंडिया सर्व बँकांचे सर्व कर्मचारी त्या संपामध्ये असतील. अशा प्रकारे एकूण 13 संप होतील. यामुळे अर्थव्यवस्थेचं खूप मोठं नुकसान होणार आहे. सरकारला मी विनंती करतोय, आज कन्सिलिएशनची प्रोसिडिंग चालू आहे दिल्लीमध्ये, त्यात काही सन्माननीय तोडगा निघाला. तोडगा एकच निघू शकतो, सरकारने विनाशर्त या सगळ्या रिक्त जागा भरल्या पाहिजेत. दुर्दैवाचा भाग असा आहे की 2 लाख जागा असताना राज्यसभेमध्ये अर्थराज्यमंत्री हे सांगतात की ज्या बँकातल्या 98% जागा आम्ही भरलेल्या आहेत, केवळ 2% जागा रिकाम्या आहेत. ही त्या सदनाची देखील दिशाभूल आहे. मला वाटतं या गोष्टीला कुठेतरी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आता तो